जय शिवराय. या शिवनेरी पार्ट्याच्या जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा देश आहे. आता आपल्याला वेळ नाही, मुंबईला जायचं, रात्री पोहोचायचं. निर्णायक टप्प्यावरती सध्या मराठ्यांचं आंदोलन. तुमच्याकडे बंदर ना सुरू कडे गोंधळ करू. आपल्याला कुठल्या परिस्थितीत आपण ही 70-80% लढाई जिंकली, थोडी राहिली. आणि शिवनेरीगडाचा पट्टा आणि पुणे जिल्ह्यातलं मराठी जर घराच्या बाहेर पडलं तर महाराष्ट्राच्या डोक्यावर गुन्हा पडला म्हणून सांगा. तुमच्यावरती एकच जबाबदारी देऊन पुढे लगेच जातो. जर बरोबर गरीबाच्या पोराला मुंबईत कसं दिलं नाही आणि जर त्रास दिला तर शांततेत पुणे जिल्ह्यातल्या खानदानी मराठ्यांना, जातीय मराठ्यांना रस्त्यावरती शांततेत यायचं. सारखे कान आणि डोळे मुंबईकडे ठेवायचे. कामं धंदे बंद, पण मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय आपण कोणी शांत बसायचं नाही, लोकशाहीचा कायद्याचा मार्ग सोडायचा नाही. आता सरकारनं आपल्याला परवानगी दिली, त्याबद्दल आपण न्यायालयाचं आणि सरकारचं मनापासून समाजाच्या वतीनं कौतुक केलं. कारण मी एक असा माणूस आहे, काम केल्याच्या नंतर आपण कौतुक केलं पाहिजे. राजकारण करायचं म्हणून नाही करायचं, आपल्याला पाहिजे आरक्षण. केलेलं केलंच म्हणायचं. फक्त आता एकच राहिले, त्यांनी एक दिवसाची दिली ती काय आपल्याला जमत नाही. या शिवनेरी गडाच्या पायथ्यावरून सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे, आम्ही कायद्याचं आणि कायद्याच्या नियमाच्या अधीन राहून आंदोलन करू, पण परवानगी मात्र अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे. तोपर्यंत परवानगी पाहिजे. सन्मानानं या गरिबांच्या लेकराला न्याय द्यायचं काम करा, ही समाज तुमचं कौतुक करेल. आणि दुसरी गोष्ट माझी मराठा समाजाला अत्यंत महत्वाची या पवित्र शिवनेरी गडाच्या पायथ्यावर सांगायची, ती तुमच्यासाठी लय महत्वाची आहे. आणि ती जे आंदोलनात सहभागी झाले त्यांच्यासाठी आणि जे घरी येत या मराठ्यांसाठी, म्हणून हे मात्र शांततेने ऐका. मराठ्याच्या आंदोलकानं संयम आणि शांतता ठेवायची. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला जर 5,000ची परवानगी दिली, सगळ्यांनीच तिथं जाऊन काय करायची गरज नाही. तिथं जवळ कोणतं ग्राउंड घेतो त्याच्यावर बाकीच्या बसायचं, कच्चून खायचं आणि झोपायचं. त्रास दिला तर तू बनवत आमचं कशी यायचं, किती सोपं आहे. पण आर्मीचं वागायचं नाही, कायद्याचं पालन करायचं, न्यायदेवतेचं पालन करायचं. तुम्ही जर आर्मीचा वागला तर तुम्हाला एक महत्वाचा शब्द सांगतो. समाजानं आपल्याला धरून पाठवलं मुंबईला, त्यांना आशा आहे हे लेकरं आपल्या समाजाला न्याय देतील. ही अशा समाजाला जबाबदारी प्रत्येक आंदोलक मराठीच्या पोरांनी ओळखा. तुमच्या थोड्या अडमुड्यापणामुळे आपला समाज संपता कामा नये. हातात तोंडाला आलेला घास, जवळ आलेला विजय घालू नका. तुम्हाला हात जोडून विनंती माझी, म्हणलं ना 5,000 आधार बसा, 4,000 बसू काय त्या, आणि बाकीचे दुसऱ्या ग्राउंडवर बसू. ते 5,000 गेले तर दुसऱ्या 5,000 बसू. किती सोपं आहे. पण सगळे जर म्हणले नाही मला आवाज
नदी जाऊन काय करतो आपण नगरले भावना समजून घ्या आणि संयम समजून घ्या. या संयमामुळे 70 वर्षात न मिळणार आरक्षण 3 करोड मराठ्यांना आरक्षण दिलं आपण आत्तापर्यंत. तुमच्याकडून मला काही अपेक्षा नाही. तुम्ही फक्त शांत आणि संयम ठेवा. पोलीस जर म्हणले फक्त 5,000 द्या बाकीची दबासा कधीच बसायचं नाही ठिकाणी. तुम्हाला काय करायचं मी हल्ला का मग तुम्ही शंका द्या. तुम्हीच गेले आणि तिकडे समुद्रातून तुम्ही गावाकडे गेले मग नाही ठेवा. आपले कोणी ना कोणी मांडे घालून बसले ना इतकं चापावर बुद्धी ठेवायची. आता आड मोठा भांडा बस आपल्याला कोणी उच्चित आपण मग राहतो जाऊन यायचे तेव्हा काही मग काय आता ही ग्रामीण भाषा ही लगेच म्हणजे घोडे लावले. आता काय करावं यांना अशी भाषा आहे सगळ्या पाहिजे तिला काय करावं. आता मी काय ये शीत जन्मलं नाही मला काय ज्येष्ठ होतं जन्म नाही म्हणून मला शुद्ध येणं चांगली भाषा मी खेड्यापाड्यातलं कष्ट करणाऱ्या शेतकरी अस्सल मराठ्यांची अवलाद पैदा समाज मी आपलं इमानदारीनं करतो इमानदारीनं बोलतो आणि त्यांचं तो घडपोळ ते म्हणजे ते मॅनेज करून व्हायना नाही पाहिजे मला पद आणि पैसे काय म्हणणार म्हणून मराठीचे लोक समजून घ्या. हे संदेश आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्येक मराठीच्या पोरासाठी आहे आणि घरी असणाऱ्या मराठ्यांसाठी. त्यांनी काय केलाच ना 5,000च बसू बाकीचे ते म्हणले की जवळसा तिथे जवळच जाऊ दे पण तुम्ही मुंबईतच हे लक्षात ठेवा. बारी उशीर होतो काय फरक पडला आपलं तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. मीडियासमोर बोलायचा विषय नाही. आज जवळपास 7-8 टप्पे आपण केलेले आंदोलनाच्या वेळेस कारण जीव जायचं म्हणून तर गेला मागचं गबाळ महाराष्ट्रातलं मुंबईत आलंच म्हणून समजायचं. उठून लावलं त्रास दिला की राहिलेल्या मावल्या सुद्धा आल्या म्हणून समजायचं आणि लय त्रास दिला झोपातलं फिरलं महाराष्ट्रात चाक फिरून देतात नाही मावल्या करोडो मराठा नसतं पण शांतते त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही आणि कायदा करायचा नाही आणि पोलिसाला सहकार्य करायचं काय होतं ते आपलेच आहेत. त्यांना आपण वाटत असं आपल्या पोराचं कल्याण म्हणून पण काय करते दिवस घट्ट होती नाही लावून येतो त्यांनाही बोर्ड लागत असेल मनातले मनात आणि आपल्या पोराचं कल्याण होणार आहे कारण एकाच पैसे लागायचे शिकायला आता आणि तो झाला पोलीस तो झाला तहसीलदार त्याचं पोरगण पोरगी होईल कशावर त्यासाठी आरक्षण लागतं हे त्यालाही मनातल्या मनात पटतंय. हे गाड्या लावतोय म्हणा मागून हे बी गाड्या लावतोय ड्युटी करतोय पण गाड्या बी लावतोय गरिबासाठी. ही लढाई सगळ्यांनी हातात घेतली फक्त आता आपल्यावर अवलंबून आहे. समजतंय तर म्हणणे बोललेलो आपण इतका सहन लढा किती उचकलं तरी उचकायचं नाही आडमटपणा करायचा नाही. आपल्या आज जवळ गेले ना मला गेले आणि आहे दिले ते आज बाहेर आले तुम्ही जा नंबरशीर एकदाच सगळे घुसायचं म्हणलं तर त्यांना पोट दुखत त्याच्यामुळे आपल्याला पोट दुखून द्यायचं नाही. सोडा खाता सोडा गोळ्या गाळ्या सगळं ठेवायचं पोट दुखायला म्हणजे गोळी द्यायची काय ते माझ्या सगळं डोकं लावतो. तुम्ही मुंबई सोडित नाही आता काही झाला तरी सोडित नाही. फक्त एकमेकाला सांगा इथे जर एक असलेलं जातं मी लाखो देणं या लाखो बांधवांना माझं सांगणं आहे. कुणी जर म्हणला की मी जाणारच आहे तर त्याला समजून सांगा गच्च बसली आम्ही बसायलो तो काही एकटा शहाणा नाही. काही आपल्या भावाची लढते काही भाव इथं लढतात आणि काही भाव गावाकडे त्यांना गाव सांभाळायचंय तालुका सांभाळायचा जिल्हा सांभाळायचा आहे. आंदोलनाचे टप्पे त्याप्रमाणे त्याला हे करायचं. आता काही निघणार आहे काही पर्यटक दिसून नाही मला वाटलं एवढं चालत नव्हतं. ते सगळं लांबच झेलत आहे लांब पडत सगळं लांबून बेट नागेला करत होत असतं मी सोपा नाही. मला सगळे वेळे समजू मला आजचे बाकीचे सगळे म्हणजे जे विहार आहे फक्त देवीला गुन्हेगार नाही की आपण काय रसायनिक
त्यामुळे तुम्ही फक्त संयम धरा, शांततेत मुंबईत यायचे. 5,000 तर 5,000, 2,000 तर 2,000 बसणं गरजेचं आहे, न्याय देणं गरजेचं आहे, कायद्याचं पालन करणं गरजेचं आहे, लोकशाहीचं पालन करणं गरजेचं आहे, मुंबईला सहकार्य करणं गरजेचं आहे. कारण देवदेवता आपला आहे, त्यांचा नाही. ते फक्त निवडून येऊन तरच देवाची पूजा करतात. आपण 3-4 टायमाला पाय पडतो, सकाळी बी संध्याकाळी बी. आणि ते आपल्याला हिंदू शिकित म्हणजे गोटे घालायला आपण आणि आमदार म्हणते होते ती आणि आम्हाला शिकले देव. आणि त्यांचा 30 दिवसाचा आहे, आपला 11 दिवसाचा आहे. पराजित घेते निघालाच दुर्गा चौपाटीवर. त्याला म्हणलं कमवते म्हणजे तिला लगर पड असते. त्याच्यामुळे यांचा 1.5 दिवसाचा आणि आमचा 11 दिवसाचा. अरे आम्ही 3 महिन्याचा करून खाणार येतो नाही आमच्या. पण लेकरा बाळा सुद्धा मोठं करणं जबाबदारी. त्यामुळे तुम्ही एवढीच गोष्ट आता सांभाळा. जर आता मुंबईकडे निघालो आणि ते जर म्हणले 5,000 बसा, बाकीच्याला जे जाऊन दिलं ना धडाधड गाड्या लावून जाणार झोपा. लोड घ्यायचा नाही, संयम ठेवायचा, कोणी आडमुठपणा करायचा नाही. तुम्हाला शेवटचा शब्द सांगतो, समाजाच्या अंगलोट आडमुठपणा येईल आणि समाज जे आपल्याकडे आशेने बघतो हे पूर्ण अडचणच आणणार आहे. तर त्याला बाधा येऊ देऊ नका. तुम्ही फक्त सांगा तुमचा कोण वापर करतो ना तुम्ही बघतो ना, तुम्ही फक्त सांगा. चला धन्यवाद. सगळेजण मुंबई या. लोकांनी वेळ हजार राहायचा नाही. चलो मुंबई, जय शिवाय. सकाळी मराठा समाज शिवजन्म करतो. ममता बनवून आपल्याला सत्कार करत आहे. संजय दादा तारवे हे थांबा जागा का आपला एक बांधव सकाळी पण खरं कधी ते खरं झाला आपण श्रद्धांजली देऊ नका. हो श्रद्धांजली. कारण आपल्या भावाला आपल्यातून आता शब्द फुटत नाहीत माझी. आपल्या लेकरू आपल्या समाजाला न्याय मिळावा म्हणून मुंबईकडे चाललं होतं. सतीश भैयाला त्यांना ते काय दम छाटला किंवा काय झालं माहिती. त्यांना अटॅक आला किंवा मुंबईकडे चालले होते. आपल्यातून आपला एक भाऊ गेला, त्याचं बलिदान वाया जाऊ द्यायचं. म्हणून आपण त्यांना त्यांच्या दुःखात आपण सगळे सहभागी. ते कुटुंब आपण उघडं पडू द्यायचं नाही. त्यांच्या लेकरा बाळाच्या पाठीशी आपण राहायचं. कारण घरचा करता जर गेला तर कुटुंब उघड्यावर पडतं. तुमची माझी जबाबदारी इथून पुढे मराठीचे कुटुंब उघडं पडून द्यायचं नाही आपण. म्हणून आपण सगळे त्यांच्यासाठी श्रद्धांजली वाहू. करा सुरू तुम्ही श्रद्धांजली.